हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की चिंगी समोरून येत असते आणि स्वानंदी ऑफिसला जाण्याच्या आधी चिंगीच्या हातात पगार ठेवते. तेव्हा बोलते की हा तुझा पहिला पगार. तेव्हा चिंगी बोलते की अयो, अजून तर मला महिना पण नाही झाला आणि तेवढ्यात पगारही. तेव्हा स्वानंदी बोलते इथे असंच असतं, इथे ना महिन्याची एक तारीख ठरलेली असते आणि त्या तारखेला प्रत्येकाचा पगार झालाच पाहिजे असा नियम आहे. तेव्हा चिंगी बोलते की बापरे, आजी बोलत होती ते खरंच आहे की इथे काम केलं ना तर कधीही कोणाचे पैसे बुडत नाही म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की अजून तुझ्यासाठी एक गोष्ट आणली मी. तेव्हा स्वानंदी तिच्या हातात पुस्तक ठेवते आणि बोलते की हे घे पुस्तक. तुला नर्सिंग करायचं आहे ना पुढे जाऊन, मग हे पुस्तक तुला उपयोगी पडेल. हे म्हणजे ना आजीबाईचा बटवा. आजीबाईचा बटवा म्हणजे काय, अगं लहानपणी पूर्वी ना छोट्या मोठ्या काही घरात गोष्टी झाल्या, कोणाला काही त्रास झाला, कोणाचं काही बी नसलं तर पटकन आजीबाईचा बटवा उघडायचा आणि त्याच्यातनं काहीतरी उपाय करायचा. तसंच हे पुस्तकामुळे तुला खूप साऱ्या गोष्टी उपयोगी पडतील. तेव्हा चिंगी म्हणते अय्यो वहिनी, मी तर रात्रीभरातच हे वाचून ठेवेल. तेव्हा स्वानंदी बोलते की तुला वाचनाची एवढी आवड असेल ना तर मी तुला नेहमी पुस्तक आणून देत जाईल आणि तू ते वाचन करत जाईल, मला आवडेल तू पुढे गेलेलीस. तेव्हा चिंगी बोलते की वहिनी, मग एक गोष्ट करा, हे पैसे ना तुमच्याकडेच ठेवा. तेव्हा स्वानंदी बोलते की अगं का. तेव्हा चिंगी बोलते की माझ्याकडनं ना खूप खर्च होऊन जातील, काही पण वायफळ, खूप पैसे जमा झाले ना तर मला घरी पाठवायचे. तेव्हा स्वानंदी बोलते की बरं, मी तुझा प्रत्येक हिशोब लिहून ठेवेल, चल आता मला ऑफिसला जायचं आहे. तेव्हा चिंगी बोलते की हॅव अ गुड डे. तेव्हा स्वानंदी बोलते की अरे हॅव अ टू गुड डे. इकडे रोहन त्या मुलीच्या घरी असतो सौम्याच्या. तेव्हा रोहन बोलतो की चला मला निघायला हवं. तेव्हा सौम्याची आई बोलते की थँक्यू बाळा, तुझ्यामुळे आज आमची मुलगी वाचली. तेव्हा तिचे वडीलही आभार मानतात. तेव्हा ती बोलते, सौम्याही बोलते की सॉरी आई, सॉरी बाबा आणि सॉरी दादा. तेव्हा रोहन बोलतो की काय म्हणालीस मला. तेव्हा ती बोलते की दादा. तेव्हा रोहन बोलतो की मग दादाची एक गोष्ट ऐकशील, आजपासून इथून पुढे हे असं कधीच करायचं नाही, करशील. तेव्हा ती बोलते की नाही. तेव्हा रोहन सगळ्यांना नमस्कार करतो आणि चालला जातो. चिंगी इथे पुस्तक हातात धरून पुस्तक बघत बघत चालत असते. तेवढ्यात अंशू समोर येतो. तेव्हा चिंगी त्याला टकरावणार तेवढ्यात ती बाजूला होते. तेव्हा चिंगी बोलते की काय साहेब, तुम्ही कधी आलात, मी पाहिलंच नाही तुम्हाला. तेव्हा अंशू बोलतो की हे पुस्तक बाजूला ठेवशील तर ना, काय हे पुस्तक. तेव्हा तो फेकून द्यायला लावतो आणि थांबतो. तेव्हा चिंगी बोलते की अहो. तेव्हा अंशू बोलतो की काय नसतं गं या पुस्तकात, ये तुझं वय मस्त पार्ट्या करण्याचं आहे, पार्टी मजा मस्ती. तेव्हा चिंगी बोलते की अहो, पार्टी मी कधी करत नसते, आपली पार्टी तर हीच पार्टी आहे माझी आणि आज तर माझा पहिलाही पगार झाला, कष्टाची कमाई. तेव्हा अंशू बोलतो अरे वा, पहिला पगार, मग तर मला पार्टी पाहिजेलच. तेव्हा चिंगी बोलते की पार्टी, मी नाही पार्टी करत आणि पार्टी करायला एवढे पैसेच कुठे आहेत माझ्याकडे, मी हवं तर जास्तीत जास्त तुमचं तोंड गोड करू शकते, हे पुस्तक हेच आमची पार्टी आणि कष्ट. तेव्हा अंशू बोलतो की पार्टी तर मी तुझ्याकडनं घेणारच, ती पण ढिंच्याकवाली. तेव्हा अंशू तिच्याभोवती गोल गोल फिरतो नाचत नाचत. तेव्हा चिंगीने दिलेली साखर अंशू तिलाच भरवतो, पुन्हा ती साखर चिंगीलाच भरवतो आणि उरलेली हाताला लटकलेली स्वतः खातो आणि बोलतो की गोड आहे तुझ्या कष्टाची साखर. इकडे दुपारी अर्पिता झोपलेली असते. मल्लिका पळत पळत जाते आणि बोलते की अप्पी अप्पी, अगं उठ ना, दिवसा डोळ्यात झोपा का काढते. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा झोपू दे ना गं, रात्री ती अन्विषा झोपू देत नाही आणि दिवसा आता तू झोपू देत नाही आहेस. तेव्हा मल्लिका बोलते की झोपी का काढतेस, तुला माहिती का किमया येते म्हणून स्वानंदीचे धाबे चांगले दणारले, इतकी इन्सिक्युअर फील करते ना. तेव्हा अर्पिता बोलते की इन्सिक्युअर फील करू दे, नाहीतर काहीही करू दे, मला झोपू दे. तेव्हा मल्लिका बोलते की अगं झोपा का काढतेस, तुला कळतं आहे का, रोहनची नोकरी तर गेली, त्याला तर मी असं टिचकी मारून आता त्याला उडवू शकते. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा प्रत्येक वेळेस तू अशीच बोलते, आपण असंच करतो, काही नाही होत. तेव्हा मल्लिका बोलते की चल तर आता बघच तू, ह्यावेळेस वेगळं आहे आणि तिला घेऊन जाते. इकडे रोहन समरला भेटायला येतो. तेव्हा तो समरला झालेला सगळा प्रकार सांगत होता आणि बोलत असतो की मला खूप भीती वाटत होती सर, की त्या मुलीने अशी ओढणी गळ्याला बांधली होती आणि मी जर गेलो नसतो तर काय झालं असतं. तेव्हा समर बोलतो की तू टेन्शन घेऊ नको, तू एका कोणाचा तरी जीव वाचवला आहे, पुण्याचं काम केलं आहे तू. तेव्हा रोहन बोलतो की बघा ना सर, इतकं करूनसुद्धा माझेच नशिबी का असं, माझा जॉब असा अचानक गेला हो, म्हणजे माझ्या लक्षातही नाही आलं की माझं बॉसचीही चांगलं जमत होतं. तेव्हा समर बोलतो की असं नसतं, हे बघ कसं असतं ना, वेळ असते ती एक, आणि कसं स्वतःला कमी नाही लेखायचं.
आणि आपल्याला अडचणी दिशा दाखवत असतात. समर त्याला व्यवस्थित समजून सांगत असतो. तेव्हा समर त्याला सांगतो की तू HR डिपार्टमेंटमध्ये काम करत होता ना, तर आपली एवढी कंपनी आहे, तर इथेही तू HR डिपार्टमेंटमध्ये काम करू शकतोस ना. तेव्हा रोहन थोडा शांत होतो आणि बोलतो की थँक्यू सर, पण नाही. तेव्हा समर बोलतो की अरे मग तुला जॉब नको आहे का? तेव्हा रोहन बोलतो की नाही, तसं नाही, तुम्ही म्हटलात ना की आपल्याला दिशा दाखवत असते अडचणी, ते मला पटलं आहे सर. कारण मला काहीतरी वेगळं करायचं आहे. कसं आहे ना, मी आत्तापर्यंत तेच करत होतो की मिळेल तो मोबदला घ्यायचो, ॲक्सेप्ट करायचो, त्याच्यावर काही रिॲक्ट नाही व्हायचो, फक्त देईल ते काम करायचो. पण आता मला तसं नको आहे. आता मला दुसऱ्यावर डिपेंडंट नाही राहायचं आहे. तेव्हा समर बोलतो की अरे तू जॉब करतोस आहे ना पण आता? तेव्हा रोहन बोलतो की नाही, करतो तर आहे, पण आता मला तेव्हा समर बोलतो की तुला आता काय करायचं आहे? तेव्हा रोहन बोलतो की आता मला स्टार्टअप करायचं आहे. म्हणजे माझं कॉलेजमधून असल्यापासूनच स्वप्न होतं की स्वतःचं एक बिझनेस असावा, स्टार्टअप करावं वगैरे वगैरे. पण तेव्हा ताईवर एवढ्या घरच्यांच्या जबाबदाऱ्या होत्या आणि मला तिच्याही जबाबदाऱ्या कमी करायच्या होत्या. पण आत्ता मला माझ्या डोक्यात जी आयडिया आहे, तेव्हा रोहन त्याला समरला आपल्या डोक्यातली स्टार्टअपची आयडिया समजावून सांगत असतो. तेव्हा समर सगळं ऐकून बोलतो की आय सी, आयडिया क्लिअर आहे तुझ्या? तेव्हा रोहन बोलतो की माझे आयडिया खूप क्लिअर आहेत सर. आणि तुम्हाला माहिती आहे का, मी जेव्हा हे डिलिव्हरीचं काम करत होतो ना, तर डिलिव्हरी द्यायला जाण्याच्या वेळेस गाडीवर चालू असतानासुद्धा माझ्या डोक्यात हाच प्लॅन होता. म्हणजे मी खूप वेळा या प्लॅनचा विचार करतच असतो. तेव्हा समर बोलतो की ठीक आहे, मग एक काम कर, तुझ्या प्रपोजल रेडी आहे तुझं? तेव्हा रोहन बोलतो की आत्ता सध्या रेडी नाही आहे, पण मी लवकरात लवकर रेडी करणार आहे. तेव्हा समर बोलतो की ठीक आहे, मग तू रेडी कर, मला दाखव, आपण बोलू त्याच्यावर. तेव्हा रोहन बोलतो म्हणजे, तेव्हा समर बोलतो की अरे तू रेडी कर, मला जर आवडलं तर आपण त्याच्यावर बोलूया. तेव्हा रोहन बोलतो की सर तुम्हाला इंटरेस्ट आहे माझ्या प्रपोजलमध्ये? तेव्हा समर बोलतो की अरे यासाठीच आपण मीटिंग घेतली ना. तेव्हा रोहन खूप खुश होतो आणि बोलतो की सर मला कळतच नाही काय बोलावं, मी खूप खुश आहे आता. तेव्हा समर बोलतो की बरं आता ठीक आहे, आता घरी जा, आराम कर, आजचा दिवस तुझ्यासाठी खूप हेक्टिक होता. आणि मग तेव्हा रोहन बोलतो की ठीक आहे, मी माझं प्रपोजल रेडी करेल, तुम्हाला पहिले दाखवेल आणि 100% मी गॅरंटी देतो की ते प्रपोजल तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला मी नाराज नाही करणार. असं म्हणून रोहन निरोप घेऊन चालला जातो. रोहन गेल्यावर मल्लिकाचा समरला फोन येतो. तेव्हा मल्लिका बोलते की काय माझ्या कानावर काय आलं आहे समर, की रोहन तुझ्याकडे नोकरी मागायला आला आहे म्हणे. म्हणजे आधी तो कसा स्वाभिमानी होता ना रे, त्याला आपण नोकरीची ऑफरही केली होती, तेव्हा त्याने ती नाकारली होती. आणि त्याला घर जावाई हो म्हणून पण सांगितलं होतं, तेव्हाही त्याने नाकारलं होतं. म्हणजे मग एवढा स्वाभिमान असताना मग आत्ता कसा आला ना तो? तेव्हा मल्लिका बोलते की मग हे बघ, आता तो असा कसलाही जॉब करतो आहे, तेव्हाच त्याने ऑफर ॲक्सेप्ट केली असती तर आता तो कुठल्या तरी जॉब करायची गरज नसती आणि सुखी राहिले असते दोघं, डॉललाही सुखी ठेवलं असतं ना. मला तरी असं वाटतं आहे की मग रोहनला आपल्याचकडे बोलून घे ना, आदिराला आणि रोहनला. तेव्हा समर बोलतो की तू समजते तसं काहीच नाही काकू, रोहनसारखा स्वाभिमानी पोरगा मी कुठेच बघितला नाही. आणि तो माझ्याकडे जॉब मागायला नव्हता आला, मीच त्याला बोलवलं होतं आणि मी त्याला जॉबही ऑफर केला, पण त्याने ते नाकारले. तेव्हा मल्लिका बोलते नाकारलं? मग आता तो काय करणार आहे? म्हणजे आपल्या आदिराला डॉलला कसं खुश ठेवणार आहे? तुला माहिती आहे ना त्याची खर्च किती असतात. तेव्हा तेव्हा समर बोलतो की त्याने त्याचा स्टार्टअपचा प्लॅन मला सांगितला आहे आणि मी त्याच्यावर सपोर्ट करणार आहे आणि बघू किती वर्कआउट होतं ते. आणि तुला अजूनही सांगतो आहे की आदिराने एकदम योग्य असा मुलगा निवडला आहे. तेव्हा तो बोलतो की आता मला मीटिंग आहे काकू, आपण नंतर बोलू. तेव्हा मल्लिकाची खूप चिडचिड होत असते. इकडे स्वानंदी ऑफिसमध्ये असते, तिला रोहनचा फोन येतो. रोहन सरळच गाणं म्हणायला सुरुवात करतो, जिसका मुझे था इंतजार, मतलब वो घडी आ गई ताई. तेव्हा स्वानंदी थोडी शॉक्ड होते आणि बोलते की तू गाणं म्हणतोयस म्हणजे मीटिंग चांगली झालेली दिसते. तेव्हा रोहन बोलतो की हो ताई, खूप चांगली मीटिंग झाली. तेव्हा तो समर सरांबद्दल बोलत असतो की समर सर म्हणजे कमाल आहे, काय माणूस आहे ताई, काय सांगू. म्हणजे मला असं वाटलं होतं ना ते खूप स्ट्रिक्ट आणि वेगळ्या स्वभावाचे असतील, म्हणजे तसे ते स्ट्रिक्ट आहे, पण ताई त्यांना सगळं समजतं गं. तेव्हा रोहन झालेला प्रकार सगळा स्वानंदीला सांगतो. तेव्हा स्वानंदी बोलते की आहेच रे ते असे. तेव्हा स्वानंदी समर किती चांगला आहे, त्यांच्या स्टाफशी किती चांगल्याने वागतो, प्रत्येकाला कसा दुखवत नाही, उगाचच कसे स्टाफ लोक वर्षानुवर्षे त्यांच्याकडे कामं करतात असं भरभरून तीही त्यांचं कौतुक करत असते. तेव्हा रोहन बोलतो की वा ताई, मी तुला असं कधीच कोणाबद्दल कौतुक करताना बघितलं नव्हतं, व्हॉट अ जर्नी यार. आणि तू समर सरांचं कौतुक करते. तेव्हा स्वानंदी थोडी लाजते. तेव्हा रोहन बोलतो
की आधी तर तुला त्यांचा खूप राग यायचा ना. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही, त्यांच्यामधल्या क्वालिटी ज्या आहेत त्या आहेतच, आणि राग तर मला थोडासा अजूनही त्यांचा येतो. तेव्हा रोहन बोलतो की मी आत्ताच्या जर्नीबद्दल बोलतो आहे ताई. तेव्हा स्वानंदी अजून लाजते आणि बोलते की ए चल जास्त आगाऊपणा करू नको, ठेव फोन आणि लाग तू तुझ्या प्रेझेंटेशनसाठी तयार राहा आता. तर प्रेझेंटेशन करायचं आहे ना. तेव्हा स्वानंदी फोन ठेवते आणि रोहनही खूप खुश होतो. इकडे स्वानंदीला खूप भारी वाटत असं समरबद्दल बोलून. तेव्हा ती मोबाईलमध्ये, तेव्हा तिला सगळं आठवत असतं, समरची आणि तिची त्यांनी केलेला एकत्र डान्स, तिला पकडलेलं समरने. आणि आत्ताही समर तिला बोलत असतो की मी तुम्हालाच भेटायला येणार होतो तुमच्या माहेरी, कारण की अधिराने रागवली आहे ना, अधिराने चिडली आहे माझ्यावर, तुम्ही रागवल्यात. स्वानंदीला समर आणि तिचे खूप छान छान रोमॅन्टिक क्षण आठवत असतात आणि स्वानंदी खूप लाजत असते. ती पटकन त्यांच्या रोपांचा फोटो बघत असते आणि समोरचा फोटो झूम करून बघत असते. तेवढ्यात तिची एक कलिग येते आणि बोलते की काय झालं मॅम, काय एकट्या एकट्या हसतायत? ओ जीजूंची आठवण आली का? मग एकट्या का हसतायत? मेसेज करा त्यांना मिस यू हबी म्हणून. तेव्हा स्वानंदी हसते आणि बोलते की चल जा फाईल दे आणि तुझं काम कर, काही काय. तेव्हा ती गेल्यावर स्वानंदी पुन्हा समोरचे फोटो झूम करून करून बघत असते आणि लाजत असते. याचा अर्थ स्वानंदी पूर्णपणे आता समरच्या प्रेमात पडलेली आहे. इकडे आदिरा घर खर्चासाठी पैसे काढत असते. तेवढ्यात रोहन येतो आणि ते आदिरा त्याला सांगते की हे बघ, हे पैसे घे, जास्तीत जास्त 2 महिने तरी पुरतील, म्हणजे 2 महिने तुला कुठल्याही प्रकारचं काम करायची गरज नाही आहे तेव्हा ती तिची बोलतच असते. तेवढ्यात रोहन बोलतो की अगं ऐक ऐक ऐक, या पैशांची मला गरजच नाही आहे, मी हेच सांगायचा प्रयत्न करतो आहे तुला. तेव्हा आता मला जॉब करायची काय कसलीच गरज येणार नाही आहे. तेव्हा आदिरा बोलते की म्हणजे मला नाही कळलं. तेव्हा बोलतो की बघ, मी लग्नाआधी तुला नेहमी म्हणायचो ना की मला स्टार्टअप करायचं आहे, मला स्वतःचा बिझनेस करायचा आहे, पण मला नोकरी लागली आणि नाही जमलं गं. तेव्हा आदिरा बोलते ओके राईट. आणि मग तेव्हा सांगतो की अगं पिंट्या दादाने मला कॉल करून बोलवलं होतं आणि त्यांना माझी स्टार्टअपची आयडिया आवडली आणि ते इन्व्हेस्ट करायला निघाले. तेव्हा आदिराही खूप खुश होते आणि आदिरा बोलते की वा पिंट्या दादा. तेव्हा ती बोलते की मी तुला सांगितलं होतं ना तू आधीच त्यांना सांगितलं असतं ना तर तुला डिलिव्हरी बॉयची जॉब करायची गरजच नव्हती. तेव्हा रोहन बोलतो की हे बघ, कुठलंही काम छोटं मोठं नसतं असं नंदिताई बोलते. तो सो नो रिग्रेट, मला अनुभव आला आहे, माझ्यासाठी एक्सपिरियन्स होता तो, मला त्याच्यामुळे रिग्रेट्स नाही आहे. तेव्हा तो पिंट्यादादाचं कौतुक करत असतो आणि आदिराही खूप खुश असते. तेव्हा रोहन बोलतो की हे बघ आदिरा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, एक गोष्ट मला तुला सांगायची. तेव्हा आदिरा बोलते की काय ते ती तेव्हा रोहन बोलतो की माझी एक अट आहे. तेव्हा आदिरा थोडी शांत होते. तेव्हा रोहन बोलतो की हे बघ, आपलं स्टार्टअप सुरू झालं ना तर आपण पिंट्यादादांनी इन्व्हेस्ट केलेले एक पैसा व्याजासकट परत करायचा आहे. तेव्हा आदिरा बोलते की हो रोहन, मला माहिती तू खूप स्वाभिमानी आहे. तेव्हा ते दोघं एकमेकांना हग करतात आणि खूप खुश होतात. इकडे स्वानंदी तिच्या रूममध्ये बसलेली असते. तेवढ्याच समर तिकडनं येतो. स्वानंदी खूप खुश असते आणि हसत असते. तेव्हा समर बोलतो काय झालं स्वानंदी मॅडम, खुश दिसत आहेत? तेव्हा स्वानंदी बोलते की रोहनचा फोन आला होता, थँक्यू राजवाडे. तेव्हा समर तिथे जाऊन बसतो आणि बोलतो की अहो बिझनेस डील आहे ती, त्यात काय थँक्यू वगैरे. तेव्हा स्वानंदी बोलते की पण खरंच खूप थँक्यू. तुम्हाला माहिती आहे रोहनचा मला जेव्हा फोन आला ना तेव्हा त्याचा आवाजात जे काही आनंद होता ना मी सांगूच नाही शकत. तेव्हा समर बोलतो की अहो यात माझाही फायदा आहे ना, आणि मला माहिती आहे रोहन एक सच्चा व्यक्ती आहे. जेव्हा आदिराचं त्याचं लग्न फिक्स होत होतं ना तेव्हाच मी त्याला ओळखलं होतं. काकूचा विरोध असतानासुद्धा मी त्याच्या बाजूने उभं राहिलो होतो आणि असा सच्चा आहे तर मी इन्व्हेस्ट करायला तयार झालो. तेव्हा स्वानंदी बोलते की हो ना, पण काही गोष्टी ना तो मनातल्या मनातच कुडत असतो, ठेवत असतो, सांगत नाही ना. तेव्हा समर बोलतो की या बाबतीत तो त्याच्या ताईवर गेला आहे. तेव्हा स्वानंदी हसते. तेव्हा समर रोहनबद्दल कौतुक करत असतो. तेवढ्यात रोहनला एक फोन येतो. तेव्हा रोहन बोलतो की तेवढ्यात समरला एक फोन येतो आणि समर बोलतो की अरे किमया. तेव्हा तो फोन उचलून फोनवर बोलायला जातो, पण स्वानंदीला खूप राग आलेला असतो. तेव्हा रोहन किमयाशी तेव्हा समर किमयाशी बोलत असतो आणि बोलतो को काय गं. तेव्हा ती बोलते की मला घ्यायला आहे एअरपोर्टवर. तेव्हा समर बोलतो की काय आत्ता, तू अशी डोक्यावर बसू नको, तुझी ना सवय गेलेली नाही आहे, तू अचानक येऊन तुला अशी ग्रँड एंट्री हवी असते. तेव्हा ती बोलते की ऑफकोर्स लिव्ह लाईफ किंग साईज आणि प्लीज लवकर ये मला घ्यायला म्हणून. तेव्हा समर बोलतो की ओके आणि फोन ठेवतो. तेव्हा समर स्वानंदीला बोलतो किमया येते. तेव्हा समर बोलतो की काय पोरगी ना ही, डायरेक्ट फोन करून
ठरवून टाकायचं की मी येते, मग तुमचं तुम्ही काहीही करा, घ्यायला या म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की हो चांगलं आहे. तेव्हा समर बोलतो की फार जुनी सवय आहे तिची, खूप किती वर्षांनी भेटतो आहे आम्ही. तेव्हा स्वानंदी बोलते की मग असं सांगायचं कशाला फोन करून वगैरे, डायरेक्ट यायचं ना. तेव्हा समर बोलतो की सवय ती सुटणार कशी ना. तेव्हा स्वानंदी बोलते की आलेच. स्वानंदी तिथून निघून जाते. इकडे आजी घरात स्टाफकडून कामं करून घेत असते किमया येते म्हणून. कोणाला रूम सजवायला लावते, कोणाला बेसनाचे लाडू बनवायला लावते. हे सगळं स्वानंदी बघते आणि बोलते की आजी. तेव्हा स्वानंदीचा चेहरा बघून स्वानंदी बोलते की यांची मैत्रीण किमया येणार आहे, तुम्हाला पण माहिती आहे का. तेव्हा आजी बोलते ये ना, बस ना. तेव्हा आजी ती सांगत असते की किमया आधी इथे होते ना, आमची नेहमी भेट व्हायचं, खूप गोड मुलगी आहे ती. आणि तेव्हा ती आजी सांगत असते की अगं बेसनाचे लाडू बनवायला सांगितले मितालीला, तिला खूप आवडतात, कसे बनवते बघू. तेव्हा स्वानंदी बोलते की आजी यांना पण आवडतात ना बेसनाचे लाडू. तेव्हा आजी सांगत असते की हो अगं, एकदा मी लाडू बनवले ते 2 दिवसात दोघांनी फस्त केले होते. तेव्हा स्वानंदी मनात बोलते की अच्छा, तिला आवडतात म्हणून यांना पण लाडू आवडतात काय, असं काय, स्वतःची आवड असली पाहिजे ना. तेव्हा आजी बघून स्वानंदीला बोलते की काय गं. तेव्हा स्वानंदी बोलते की काही नाही, आलेच मी. तेव्हा स्वानंदी खोलीत येते. समर परत किमयाशीच बोलत असतो, कधी येते, काय येते, तुझ्यासाठी ग्रँड एंट्री तयारी सगळं करून ठेवलं, ये तू आता. तेव्हा फोन ठेवल्यावर स्वानंदी बोलते की परत फोन आला होता का त्यांचा. स्वानंदी शंकेने विचारत असते. तेव्हा समर बोलतो की ती आता घरी येईपर्यंत किमान 50 फोन होतील तिचे, ती आल्यावर पण बघशील ना, इतकी बडबड ना, जातांपर्यंत बडबड करत राहील. तेव्हा स्वानंदी बोलते की खूप चांगले आहेत का त्या. तेव्हा समर बोलतो की हो, मी चांगल्याच माणसांची मैत्री करतो किंवा चांगल्याच माणसांसोबत राहतो. तेव्हा स्वानंदी बोलते की खूप सुंदर आहेत का त्या. तेव्हा समर बोलतो की कॉलेजमध्ये म्हणायचे बाबा, नाही खरंच खूप सुंदर आहे ती. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्हाला आवडायची का. तेव्हा समर बोलतो की हा काय प्रश्न. तेव्हा स्वानंदी बोलते की मी असंच विचारलं. तेव्हा समर बोलतो की हे बघा, मी चांगल्याच माणसांच्या सानिध्यात असतो, चांगलेच लोकांची मैत्री करतो आणि तिच्यासोबत तुम्ही राहिल्यात ना, तुम्हाला पण आवडेल ती. तेवढ्यात परत फोन वाजतो. तेव्हा समर बोलतो हे बघा, पुन्हा फोन आला. तेव्हा समर फोनवर बोलतो हा बोल, अरे किमया, आणि बोलत चालला जातो. स्वानंदी रागाने समरकडे बघतच असते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.